जाऊली मंदिरी. महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेलं भूवैकुंठ, महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं पंढरपूर, हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या परमात्मा पंढरीचं निवासस्थान. परमपावनी चंद्रभागेच्या म्हणजेच भीमेच्या तीरावर वसलेलं हे तीर्थक्षेत्र ऐतिहासिकदृष्ट्या महाभारत काळापासून उदयाला आलं. आपली जी 18 पुराणं आहेत, जे आपले इतिहास ग्रंथ आहेत, त्यात या तीर्थक्षेत्राचं महात्म्य वर्णन केलंय. स्कंद आणि पद्मपुराणातल्या पांडुरंग महात्म्यानुसार इथं दिंडीरव नावाचा राक्षस राहत होता. भगवान शिवशंकरांनी मल्लिकार्जुनाच्या रूपात लोहदंडाच्या सहाय्यानं इथंच त्याचा वध केला आणि तिथून या पंढरपूरला लोहदंड क्षेत्र व पुढे दिंडीरवन असं नाव पडलं. पुंडलिकानं तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वर मागून त्याचं पुंडरीक क्षेत्र किंवा पंढरपूर असं नामकरण केलं. अशा या पंढरपूर नामक तीर्थक्षेत्रात भगवान श्रीकृष्ण आपल्या रुसलेल्या श्री रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी आले असताना पुंडलिकाच्या तपस्येनं आणि मातृपितृभक्तीनं प्रसन्न होऊन विटेवर निष्ठते झाले. आद्य कल्पेष्टा विंशती द्वापरांतेच षण्मुख पुंडरिक इति ख्यातस्तपस्तेपे सुदुष्करम. भगवान श्रीकृष्ण गाई वासरांसहित श्री रुक्मिणी मातेच्या शोधासाठी आणि पुंडलिकाला भेट देण्यासाठी आलेले पाहताच या राक्षसानं त्यांना युद्धाचं आव्हान दिलं. भगवान श्रीकृष्णांनी त्याचा तिथं पराभव करायला सुरुवात केल्यावर तो भीतीनं एका खडकाखाली लपून बसला. भगवंतांनी स्वशक्तीनं तो खडक खाली दाबला. त्यामुळं राक्षस ठार झाला, पण भगवंताच्या दबावानं त्यांची 2 पावलं या शिळेवर उमटली. तेव्हापासून हे तीर्थ विष्णुपद या नावानं प्रसिद्ध झालं. पंढरपूर आणि विष्णुपदापासून अगदी जवळच उंच टेकडीवर असलेलं गाव म्हणजे गोपाळपूर आणि त्या गावातली भव्य अशी दगडी तटबंदी असलेलं गोपाळकृष्णाचं मंदिर प्रसिद्ध आहे. गोपाळकृष्ण या श्रीकृष्ण मंदिराच्या पायथ्याशी श्रीकृष्णानं तिथं जो दही दूध लाह्यांचा काला केला होता ते दही घुसळण्याचं मोठं पाषाणी रांजण आहे. ऐश्वदे बाळ तुझा ताना कुठेवरी सोसुधिंगाना ऐश्वदे बाळ तुझा ताना कुठेवरी सोसुधिंगाना. प्रथम दर्शन विनायकांचं गणपती बाप्पाचं घेऊन आपण गोपाळकृष्ण मंदिराकडे क्रमप्राप्त होतो. वर टेकडीवर गेल्यानंतर अनेक देवळं आढळतात. गोपाळकृष्ण मंदिर, भीमकराज, लक्ष्मीनारायण, नारद मुनी, संत जनाबाई. संकल्पात जायते सिद्धी असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा संकल्प केला की ते कार्य सिद्धीस जातं. नमः मधुसूदनाय नमः
त्रिविक्रमाय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकरशाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरे नमः कृष्णाय नमः प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायाम ओम भू ओम ओम भुहा ओम स्वाहा ओम तपाम जनाम सत्यम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम गणादिपूर्वमुच्चार्यवर्णाय तदनंतर श्रीमन्महागणाधिपतये नमः. आजची तिथी, नक्षत्र, दिनांक, पक्ष, अयन या सर्व पंचांगाच्या विविध अंगांचा उच्चार या संकल्पात केला जातो. म्हणूनच संतांनी एके ठिकाणी सत्य संकल्पाचा दाता तो सत्यनारायण असं म्हटलंय. काकडा या शब्दाचा अर्थ आहे देवाला ओवाळण्यासाठी कापडाची वळलेली वात. ती वात पेटवून देवाची आरती केली जाते. पहाटेच्या वेळी देवाला त्याच्या निद्रेतून जागृत करण्यासाठी काकड आरती केली जाते. काकडा म्हणजे देवासमोर धरलेली दिवटी. पंच प्राण तुझे भावे ओवाळो आरती काकडे आरते माझ्या पंढरीनाथा माझ्या रुक्मिणी कांता. संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज जे विठ्ठलाला रोज भेटणारे आणि खाऊ घालणारे, त्यांनी आणि सर्व संतांनी सांगितलंय की श्री पांडुरंगाला पुरुष सूक्तानं अभिषेक करावा, कारण ती विष्णू देवता आहे. अभिषेक करत असताना आपण त्या देवतेला विशिष्ट मंत्रोच्चारण करत विविध रसांनी स्नान घालतो, ज्यात दूध, दही, तूप, मध, पाणी आदी सर्व द्रव पदार्थ येतात. यालाच पंचामृत म्हणतात. पुरुषाय नमः ओम साक्षिणे नमः ओम क्षेत्रज्ञाय नमः ओम अक्षराय नमः ओम योगाय नमः योगबिंदते नमः प्रधान पुरुषेश्वराय नमः नारसिंह पुष्पे नमः श्रीपते नमः केशवाय नमः पुरुषोत्तमाय नमः शर्वाय नमः शर्वाय नमः. ज्या वेळेला द्वारकेच्या ठिकाणी परमात्मा गोपालकृष्ण आणि एकदा चिंतेत असं बसले असताना नारायण नारायण करत आमचे नारद महाराज त्या ठिकाणी आले आणि भगवंताला चिंतेत अवस्थेत पाहिल्यानंतर देवा म्हटले, तुमचं नाव घेतल्यानंतर सगळ्याची चिंता दूर होते आणि तुम्ही एवढं चिंतेत या ठिकाणी का आहे. नारदाला परमात्म्याने सांगितलं, देवकीच्या पोटी जन्म घेतला मथुरेच्या ठिकाणी आणि माझं पालन पोषण केलं कोणी तर यशोदा आणि नंदराजांनी. पण पुढं कालांतरानं भक्ताचं रक्षण करणं किंवा दैत्य शत्रूचा नाश करणं यात महाराज म्हणले मला आईवडिलांची सेवा या ठिकाणी घडली नाही, म्हणून मला जरा मनाला थोडं दुःख वाटतंय, चिंता वाटायला लागली. मग आता ते काही घडणार नाही म्हणले, आता काय करावं. तर नारद महाराजांनी सांगितलं, देवा तुमच्या हातून जरी नाही घडलं तरी जो आईवडिलांची सेवा करतोय त्याची जरी सेवा त्याची जरी इच्छा तुम्ही पूर्ण केली तर त्या सेवेचं फल तुम्हाला प्राप्त होत आहे. देवा, महत्वाचं कर्तव्य म्हणजे मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो. तोपर्यंत मी काय करू रे देवा. मी तुला ही वीट देतोय, जोपर्यंत माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत देवा तू या विटेवर उभा राहा, तू या विटेवर उभा राहा. तशी तुझी इच्छा. जाऊली मंदिरी भगवंताला पुंडलिकाला भेट देण्यासाठी इकडे यायचं होतं. 9 लक्ष गायी गोपाळ बरोबर घेतले आणि दर मजल करत 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 ह्या टेकडीवर या ठिकाणी आले. ही गोपाळपूरची टेकडी म्हणजे एक टेकडी होती या ठिकाणी आणि या टेकडीला ह्या 9 लक्ष गायी गोपाळांची एवढी गर्दी झाली, गोपाळांचा पूर आला, मग गोपाळपूर असं नाव या नगरीला या ठिकाणी पडलं. आणि गोपालकाला केल्यानंतर सगळ्या सौंगड्यांना वाटला आणि सौंगड्याला वाटल्यानंतर विष्णुपद म्हणून खाली मंदिर आहे, पाण्यात आहे आणि त्या विष्णुपदाच्या ठिकाणी आणि मग जाऊन देवाने त्या ठिकाणी गायी गोपाळ सगळे आणि गुप्त केले आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग त्या ठिकाणी गेले, तेच हे गोपालकृष्ण. गोपाळकृष्ण मंदिर रचनेच्या दृष्टीनं सभामंडप आणि गर्भागार अशा 2 भागात विभागलेलं आहे.
तिथं रंगशिळेवर एक शिलालेख कोरलाय. शके 1966 म्हणजेच इसवी सन 1744 रक्ताशी नामक संवत्सरात देऊळ बांधकाम सुरू झाले. गर्भागारात भगवान श्रीकृष्णाची पाषाण मूर्ती आहे. मूर्ती देहुडा चरणी आणि बासरी धारण केलेली अशी आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस मोरपंख धरलेल्या 2 गोपी आणि तळाशी गाय वासराची अशी शिल्प आहेत. पट्टर आणि 8 होते. 8 पैकी मुख्य रुक्मिणी होती त्या ठिकाणी. रुक्मिणी जर भगवंताच्या मांडीवर बसलेली असली ना तर कोण त्या ठिकाणी महाराज बसत नव्हतं. मग एकदा असंच ती राधिका बसली असताना रुक्मिणी त्या ठिकाणी आली, पण राधिका त्या भगवंताच्या मांडीवरून खाली उतरली नाही. रुक्मिणीला राग आला आणि त्या रागाच्या भरात तिथून दारके होऊन या दिंडीर वनाच्या ठिकाणी, म्हणजे पंढरपूर म्हणजे दिंडीर वन होतं, याला दक्षिण काशी या ठिकाणी म्हटलं जातं, आणि त्या ठिकाणी येऊन रुसून बसले. हे रुक्मिणीचे माहेरचं नंदी आहेत. राजा भीमक राजा आणि शुद्धमती हे दोघे बसून आलते नंदीवरती रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी गोपाळपूरला. मंदिराचा सभामंडप आहे. मंदिरात गाभाऱ्यात मोठी पिंड सुद्धा आहे आणि तिथं नंदी सुद्धा आहे. तिथं जवळच भीमक राजाची पितळेची मूर्ती आहे. हे मंदिर सातारा इथल्या सावकार परशुराम अनगळ यांनी बांधलं होतं. हे रुक्मिणीचे आई वडील आहेत, पांडुरंगाचे सासू सासरे. ज्यावेळेस रुक्मिणी आई रुसून आल्या त्यावेळेस आईवडिलांना कळलं. आईवडील कौंडण्यपूरचे राजा होते. तिथून इथं आली रुक्मिणीच्या भेटीला. रुक्मिणीला भेट दिली. नंतर आई विटेवर उभारल्या, पण आईवडील इथंच थांबले. इथं 5 पांडवांनी अभिषेक केला. 5 पांडवांनी अभिषेक केल्यानंतर भीमाशंकर प्रसन्न झालेले ठिकाण आहे. स्वयंभू अवतार पश्चिममुखी शिवलिंग आहे. लक्ष्मीनारायण मंदिर. लक्ष्मीनारायणाचं हे छोटंसं मंदिर इसवी सन 1865 मध्ये दातार यांनी बांधलं होतं. सत्यनारायण महापूजा आहे. इथं सर्व साधू संत सगळे पंढरीला येणारे जो वारकरी आहे तो या गोपाळपूरला आल्याशिवाय त्याची वारी पूर्ण नाही, गोपालकाला घेतल्याशिवाय. तसंच इथंही सत्यनारायणचंही महत्त्व आहे. प्रत्येक येणाऱ्या भाविकाला इथं सत्यनारायण प्रसाद दिला जातो. दररोज इथं सत्यनारायणाची 12 महिने पूजा असते. गोपाळकृष्णाचा पाळणा हा लक्ष्मी मंदिराच्या जवळच असून त्याच्या बाजूच्या ओवरीत आहे. लाकडी मखर म्हणजेच पाळणा. जन्माष्टमीच्या दिवशी इथं मोठा उत्सव केला जातो. श्रीकृष्णाला जो बाळा जो करण्याचा आनंद भाविक इथं घेतात. मथुरेमध्ये अवतार धरिला कृष्ण देवकीच्या गर्भासी आला. सोडून बेड्या बंद सोडिवला चरणाच्या प्रतापे मार्ग दाविला. काही सुचेना माता पित्याला देवकी बोलली वसुदेवाला. कळेल वर्ता त्या वैरी कंसाला गोकुळी घेऊनी जावे बाळाला जुभाळा. गोकुळी घेऊनी जावे बाळाला जुभाळा. जो जो रे बाळा जो जो रे हरी कृष्णाचा पाळणा गोपाळपुरी जुभाळा. रामकृष्ण हरी हा श्रीकृष्णाचा जन्माष्टमीचा नवसाला पावणारा पाळणा आहे. सर्व साधू संत या ठिकाणी येतात, आपले नवस बोलतात. नवसाला पावल्यानंतर आपल्या इच्छेने श्रद्धेनं असा चांदीचा, लाकडाचा, कागदाचा पाळणा अर्पण करतात. भगवंतानी त्या ठिकाणी जे गाय गोपाळसह काला केलेला होता ते वाटी त्या देवाच्या गाळ्यातला पद्महार बासरी त्या ठिकाणी सोडली. देवाचे चरण, गाय गोपाळाचे चरण त्या ठिकाणी सोडले. नारदाला घेऊन भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवंत केले. म्हणून या ठिकाणी 2 वेळा कृष्ण आहे. कृष्ण आणि कृष्ण अवतार ही संपवला आणि विठ्ठल अवतार धारण केलेली ही मुख्य जागा गोपाळपूरची. म्हणून या गोपाळपूरला विशेष असं महत्त्व आहे. हे जनाबाई ही गंगाखेडची होती. ही आई वडिलांची पंढरीची वारी होती. हे जनाबाई लहान असल्यामुळं हट्ट धरला जनाबाईनं, मी पंढरपूरला येणार म्हणले. नाही इलाज झाला. हे जनाबाईला घेऊन आले. हे आईवडिलांनी आंघोळ केली, चंद्रभागेला पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घातली
आणि झाडाखाली बसले आपले जेवायला. जेवायच्या ठिकाणी आई वडील झाडाच्या सावलीला बसले, त्या ठिकाणी मुक्त खलास झाले. कशानं झाले तर त्या टायमाला साथ आली. तिचं रडायचं चालू, माझ्या आईला जाळलं, माझ्या बाबाला जाळलं म्हणून रडायला लागली. हे पांडुरंगाने स्वतः आवाज काढला आईचा आणि वडिलाचा. तो लबाड आहे म्हणले, तो माझे आईबाप नाही. लहान होती जनाबाई. मग देवाजवळ पांडुरंगाजवळ सगळं आहे. आईचं रूप दाखवलं, वडिलाचं रूप दाखवलं. हे जनाबाईला वाटली माझी आईबाप इथं आहेत. हे नामदेवाकडे आल्यानंतर हे बाबा जनाबाईला घेऊन आले. नामदेवाला म्हणले तुम्ही तिला सांभाळ करा मुलीचा. ठीक आहे म्हणले. नामदेवाची आई गोनाबाई तिला त्रास द्यायची. हे जारी दळ, पाणी भर, गवऱ्या लाव, शेणी इचनान असे भरपूर काम सांगायचे. तिच्या भक्तीसाठी जनाबाईची भक्ती होती पांडुरंगाला. स्वतः पांडुरंग इथं यायचा, दळू लागायचा, कांडू लागायचा, शेणी इचू लागायचा. हे भरपूर काम करायचं पांडुरंग. ज्याने मला झोप लागते म्हणजे दळू लागायला आले देव. जनाबाईला म्हणले मला झोप लागते. जनाबाईनं वाकड हातरली, देवा झोपा यायच्यावर. जनाबाई पांडुरंगाचा हार आणि पितांबर अडकावून ठेवला जनाबाईच्या कोपटात. मग जनाबाई झोपेत गुंग झाले देव. मग सकाळी काकड्याची वेळ झाली. मी विठेवर नाही दिसलो तर लोक कालवा करतील म्हणले. हे मग गडबडीनं झोपीत होते देव. गडबडीने उठले, जनाबाईची वाकड खांद्यावर घेतली आणि विठेवर गेले. विठेवर गेल्यानंतर सकाळी बडवे लोकांनी कुलपं उघडली तर तिथं कालवा उठला. देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली. हात नेला, पितांबर नेला. हे कोणी नेला? ही वाकड कोणाची आहे? हे म्हणले जनाबाईची वाकड आहे. जनाबाईच्या कोपटाकडे सगळे आले. काय जनाबाईला नाही तसली बोलायला लागले. जनाबाई नरदर तोडून सांगायला लागली, हो मी आणला नाही. हे देव विसरून गेले. खरं कोणाला वाटी नाही. आम्ही एवढी भक्ती करतो देवाची, आम्हाला भेटला नाही, तुझ्या इथं कशाला नाही. तिची दिंड काढा म्हणजे, सोळा उभा करा म्हणजे. तिची दिंड काढली. हे विष्णुपद म्हणून आहे तिथं 16 उभा केली. मग 16 उभा केल्यानंतर जनाबाईला वाटलं पांडुरंगा तुझी एवढी भक्ती करून तुझा उपयोग काय? क्षणाक्षणाला मदतीला धावून येत होता. त्या टायमाला देव कुठं गुतले कोणाचा? देव गडबडीने आले. जाशे म्हणे जणे झालं 16चं पाणी. देवानं 16चं पाणी केलं. तिथून आले इथं खाली भुयारात रुसून बसली. हे पांडुरंग परत समजावायला आले, ज्याने माझं चुकलं ते मागायला भक्ताची माफी देव मागतो. हे जनाबाईसाठी खाली भुयारात आले. संत जनाबाईंनी आपला खूप काळ या गोपाळपुरात व्यतीत केला होता. गोपाळकृष्ण मंदिराच्या नैऋत्येला एक छोटंसं तळघर आहे. हे तळघर पाषाणी आहे. त्या तळघरात आत 2 खोल्या आहेत. एका खोलीत श्री जनाबाई आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठला पासुळेनी चंद्र भागला वाट नीट, भागला वाट नीट. असं तिरीत नाही कुठ, पंढरी सार एक असं तिरीत नाही कुठ. देवाच्या देवळात आहेत मोकळ माझ केस, मोकळ माझ केस. मला घडली एकादश, पंढरी रायाची मला घडली एकादश. या ओव्या ऐकण्याच्या नादात विठ्ठल आपलं खरं स्वरूप विसरून जात. श्रीकृष्णानं गोपाळांसहित जो गोपाळकाला केला तो इथंच केला अशी समजूत आहे. गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हंडी फोडलेले, नामदेव महाराजांनी कीर्तन केलेलं आणि संत जनाबाईची सेवा या ठिकाणी पांडुरंगाची झालेलं हे ठिकाण आहे. या मंदिरामध्ये सर्व प्रकारचं या ठिकाणी गोपालकाला, आषाढीचा गोपालकाला, कार्तिकीचा गोपालकाला आणि गोपाळ अष्टमी, गोकुळाष्टमी ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी केली जाते.
कृष्णाने या ठिकाणी गोपगाड्यासह गायी राखल्या. विष्णुपादाच्या ठिकाणी गायी राखलेलं ठिकाण आहे. तिथं कृष्णाचे पायाचे खूर, गायीचे खूर, कृष्णाचे पायाचे बासरीचे तिथं खूण आहेत. आणि त्यानंतर गोपगाड्यासह सर्वांनी या ठिकाणी गोपाळकाला केला. कृष्णाने हंडी फोडली या ठिकाणी. आणि त्या वेळेपासून या ठिकाणी सर्व साधू संतांच्या पालख्या या ठिकाणी येतात, गोपाळकाला करतात. आणि त्यावेळेपासून या ठिकाणी गोपाळकाल्याचं महत्त्व वाढलं. गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला, गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला, गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला, विठोबा आपल्या घराशी आला. पंढरीला जो वारकरी येतोय, पंढरीला जो भाविक या ठिकाणी येतोय, तो या गोपाळपूरला आल्याशिवाय आणि या भगवंत गोपाल कृष्णाचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरीची यात्रा पूर्ण नाही. काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो पावे येते. राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा. गोपालकाला गोड झाला, गोपालाने गोड केला, गोपालकाला गोड झाला, गोपालाने गोड केला. जाऊली मंदिरी. आरती करणं म्हणजे देवाच्या गुणांचं चिंतन करणं आणि देवाची स्तुती करणं. ज्या देवतेची पूजा आपण बांधत आहोत त्या देवतेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून त्याची स्तुती करणं. मुखवाचा भोगे फलदा मुलम समर्पयामे. दधिशीरतान शहरभक्षम नैवेद्यम समर्पयामि, महानैवेद्यम समर्पयामि. मुखवाचा भोगे फलदा मुलम समर्पयामे. नारायण खजूर नैवेद्यम समर्पयामे. फलहार नैवेद्यम समर्पयामे. राधा कृष्ण देवताभ्यो नमः. रुक्मिणी पांडुरंग देवताभ्यो नमः. व्यानाय स्वाबुदानाय स्वाप्राणाय स्वाब्राह्मणे सा मुखपक्षालम हस्तपक्षालम समर्पयामे. भोगी भग मुखभोगी फलतांबूलम समर्पयामे. शेषपंचामृत नैवेद्यम समर्पयामे. व्यानाय स्वाहा बुदानाय स्वाहा प्राणाय स्वाहा. हस्तप्रक्षालम मुखप्रक्षालम समर्पयामे. महानैवेद्यम कृष्णार्पणमस्तु. हरे हरे वासुदेव मारुनी दैतवराया भारहराया भक्ताचे मकराया हे जगताराया. जय तव भक्ति कराया भवसिंधु कराया. सुरवरय सुरवराया अवतार धराया. जय जय कृष्ण गोपाला, जय जय गोपाला. नंदेश्वर देवाला भजतारी दयाला. जय देव जय ओ जित जावे गोंडे ज्याच्या पद भेटे. मिळते सुराच्या पोटे होतील भवनाचे. ऐसा तो जग जेते निज जनने पाठे. आणि नसे लोण्यासाठी जग घेऊन वाटे. जय जय कृष्ण गोपाला, जय जय गोपाला. नंदेश्वर देवाला मजतार दयाला. जय देव जय हे लोक भगते पातक पातक जन सोता. निर्गे देऊन नरका देशील मोक्ष मुका. विष देऊन पुतनाचा दे मारून जनका. दे हसते जनित लोका हरे तो सख जनका. जय जय कृष्ण गोपाला, जय जय गो
भजता हृदयाला जय देव जय भव भिजलेला तारक सुरगणला वाजवले मुरलेला विठ्ठल धरलेला भोल विठला नवतेला राधा कथेला कुंजवनात मुरलेला समवेते रखतेला जय जय कृष्ण गोपाला जय जय गोपाला देवाला भजता हृदयाला जय देव जय ओनी गोप मुलाला यमुना पुरधनला देवोनी दय बाताला करशील दयकाला सोडून नवने ताला वनवासे रमला पुरवित्रिले हरिभजना लक्ष्मण समुधारा जय जय कृष्ण गोपाला जय जय गोपाला क्षमा करीबा मजले कराची सख्या सख्या ओ सख्या सख्या विश्वात्मके देवे हेने वाग्यज्ञ तोषावे दोषोनि मज द्यावे पसायदाने हे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्म रती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवाचे पितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांची तो ते लावो प्राणी राहत वर्षद सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडली अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आणव पियुषांचे चंद्रवे जे आलांछन मार्तंड घेता पहिन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो जीवना सर्व सुखी पूर्ण होली ती लोकी भजतो आदि पुरुष अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकिले दृष्टादृष्ट विजय होवावे एक म्हणे विश्वेश्वरावो दान पसावो हे नेवरे ज्ञान देव सुखिया हे नेवरे ज्ञान देव सुख्या नेवरे ज्ञान देव वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय